पीक विम्याच्या भरपाईमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची थट्टा केली जाते। एका शेतकऱ्यानं पीक विम्यासाठी 700 रुपये भरले होते आणि त्यांना भरपाई म्हणून 211 रुपये केवळ मिळालेले आहेत। हा प्रकार इतरही अनेक शेतकऱ्यांसोबत घडलाय। बघूयात काय घडतं। पीक विम्याच्या नावानं धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांची चेष्टा सुरू असल्याचं समोर आलंय। हे दिव्यांग शेतकरी बबन कांबळे आहेत। पत्नीही अपंग आहे, मुलं बाळही नाही। 1.5 एकर शेतीवर पती पत्नीचा उदरनिर्वाह चालतोय। सप्टेंबर 2025च्या पुरात त्यांचं सोयाबीन पूर्ण वाहून गेलं। विम्यानं थोडा आधार होईल म्हणून त्यांनी 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला आणि आता त्यांना 211 रुपये विमा मिळालाय। 700 रुपये भरून 211 रुपये विमा मिळत असेल तर हा नेमका कोणता न्याय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय। ते विमा येईल असं वाटलं होतं, 4-5 हजार तरी म्हणतो, 5-7 हजार 5-6 हजार तरी वाटलं होतं। काय नुकसान त्यावेळेस नुकसान झालं का? सोयाबीन आलं नाही, काय पावसानं समजा जिरून गेलं, मध्ये ते काढाय सुद्धा आलं नाही। आईचं गवत झालं पण ते बाकी जिरून गेलं खलास, म्हणजे काय नुकसानच होतं, काय नुकसानच झाले हो, तर काय उरलंच नाही काही। कारण थोडं ह्यात म्हणजे हलक्यात म्हणजे आता हे तुम्ही 211 रुपये जी तुम्हाला विमा आला, ही उचलला का तुम्ही? नाही उचलला। कशाला 5-7 करून 500-200 नाही 400 नाही म्हणल्यावर उचललाच नाही मला राव। धाराशिव जिल्ह्यात एकट्या बबन कांबळेंसोबतच हा प्रकार घडलाय असं नाही। ज्या शेतकऱ्यांनी 2500 रुपये विमा भरला होता त्यांना 1975 रुपये मिळाले। ज्यांनी 1667 रुपये पीक विमा भरला त्यांना परत मिळाले 1025 रुपये आणि 3 पैसे। या शेतकरी आजोबांनीही 1829 रुपये पीक विमा भरला। त्यांच्या खात्यात अजूनही विम्याचा एक छदामही आलेला नाही। तुम्ही किती भरला होता विमा? मी भरला होता 1667 आलाय का तुम्हाला? आला 1025 रुपये 3 पैसे आणि भरला होता किती? 1667 रुपये 20 पैसे असं काहीतरी वर आहे। आणि आला 1025 रुपये 3 पैसे। बर, किती शेत आहे तुम्हाला? मला 2.5 एकर सोयाबीन होतं आणि विमा येईल, विमा जाहीर केला त्या हिशोबानं आम्ही आपलं मुलगा सिरियस असल्यामुळं इकडून तिकडून पैसे घेऊन बसणं केलं। 10-5 रुपये विम्याचं आलं, लोकांना देता घेता येतं। आलंच 1000 रुपये भरलेलं सुद्धा आलं नाही तर कशाचं द्यायचं? भरलेले पण पैसे आले नाही काय। आणि तुमचं किती भरला होता विमा? 1829 रुपये भरला होता? हा, आला का? नाही आलेला। आलाय येईल का नाही तुम्हाला मग? आता येतोय का नाही काय माहिती। त्यांचं सरकार असं करायला तर काय विचार काय करावा त्यांचा? मी तर लोकांकडून पैसे घेऊन भरले होते, माझं विमा भरायला पैसे पण नव्हते। त्या माणसाचे पैसे आणखीन मी दिलेले नाही। पैसे माझी तारांबळे, माझा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये वारलाय। आम्ही 2 जण कस तरी करून खातोय आम्ही, आणि त्यात ही असली दोंड आल्यावर मी आता लोकांचे पैसे घेऊन मी लोकांचं कर्ज देणार होतो। काय दापा घेतलं होतं ते। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, वाशी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।